नमस्कार मंडळी, एस एस फूड कट्टा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तुम्ही मुगाचे भजी तर खाल्ला असेल, पण कधी मुगाची भजी करून त्याची भाजी केली आहे का? नसेल केली तर ही रेसिपी नक्की पहा आणि मस्तपैकी तुम्ही ही भाताबरोबर, चपातीबरोबर, भाकरीबरोबर पण खाऊ शकता. चला तर जराही वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण मूगडाळ भजीचं बॅटर आहे ते तयार करून घ्यायचं आहे. इकडे मी 1 कप मूगडाळ अशी ओव्हरनाईट भिजशी ठेवली होती. आपण आता ही मिक्सरला बारीक अशी म्हणजे जाडी भरडी अशी वाटून घ्यायची आहे. बघू शकता तुम्ही अशी मी जाडी भरडी वाटून घेतलेली आहे. आपण आता ही मूगडाळीचं बॅटर आहे ते एका बाउलमध्ये असं काढून घ्यायचं आहे. त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण आता 2 चमचे जिरा आहे ते घालणार आहोत. बघू शकता तुम्ही. त्यानंतर याच्यामध्ये आपण 2 चमचे लाल तिखट मसाला आहे तो घालायचा आहे. तुम्ही तुमच्या अंदाजे तिखट मसाला घाला, जसं तुम्हाला जेवढं तिखट पाहिजे तसं. त्यानंतर याच्यामध्ये 1 चमचा धने पावडर आहे ती घालणार आहोत. चवीनुसार आपण ह्याच्यामध्ये मीठ आहे ते घालायचं आहे. व आपण आता हे मिश्रण आहे ते चमच्याच्या साहाय्याने 5 ते 6 मिनिटं आपण आता हे मिश्रण आहे ते चांगलं असं फेटून घ्यायचं आहे. बरोबर अशी 5 ते 6 मिनिटं झाली पाहिजेत. असं फेटत राहायचं आहे चांगलं. बघू शकता तुम्ही आपलं मिश्रण आहे ते मस्तपैकी असं फेटून झालेलं आहे. आपण आता याच्यामध्ये बारीक चिरलेली हिरवी मिरची आहे ती घालणार आहोत. इकडे मी 2 हिरव्या मिरच्यांचा वापर केलेला आहे. त्यानंतर 1 कांदा असा मी बारीक चिरून घेतलेला आहे तो सुद्धा घालायचा आहे. व आपण आता हे परत मिश्रण चमच्याच्या साहाय्याने असं मिक्स करायचं आहे. आपलं मूगडाळ भजीचं बॅटर आहे ते मस्तपैकी असं तयार झालेलं आहे. बघू शकता तुम्ही. आपण आता याची मूगडाळ भजी बनवणार आहोत. चला तर जराही वेळ न घालवता मूगडाळ भजीला सुरुवात करूया बनवायला. तेल गरम करायला कढईमध्ये मी आधीच ठेवलं होतं. तेल आपलं चांगलं कडकडीत गरम झालेलं आहे. आपण आता मस्तपैकी अशी मूगडाळीचे भजी आहेत ते तयार करून घ्यायचे आहेत. असं चमच्याने सोडायचं आहे. तुम्ही हाताने पण सोडू शकता. असं एक एक करून बघू शकता. मस्तपैकी असे हाय टू मीडियम, मीडियम टू हाय फ्लेमवर आपल्याला हे मस्तपैकी असे भजी आहेत ते तळून घ्यायचे आहेत. बघू शकता. आणि मस्तपैकी आपले मूगडाळीचे भजी आहेत ते तयार झालेले आहेत. आपण आता मस्तपैकी याची भाजी तयार करून घेणार आहोत. भाजीसाठी आपण सर्वप्रथम ग्रेव्ही तयार करून घ्यायची आहे. बघू शकता तुम्ही. ग्रेव्हीसाठी आपण एक मसाला तयार करून घ्यायचा आहे. इकडे मी बाउल घेतलेला आहे. बाउलमध्ये आपण आता अर्धा कप दही आहे ते घालायचं आहे. त्यानंतर लाल तिखट मसाला आहे तो घालणार आहोत 1 चमचा. 1 चमचा हळद आहे ती घालायची आहे त्याच्यामध्ये. त्यानंतर धणे पावडर आहे अर्धा चमचा ती घालणार आहोत. व चांगलं आपण आता हे मिश्रण आहे ते चांगलं असं फेटून घ्यायचं आहे. हा दह्याचा मसाला आहे. बघू शकता तुम्ही. आपला दही मसाला बघू शकता तुम्ही तयार झालेला आहे. आपण आता हा बाजूला ठेवून द्यायचा आहे. आपण आता कांद्याचं वाटण आहे ते तयार करून घेणार आहोत. आपण आता एक वाटण तयार करून घ्यायचं आहे. त्यासाठी इकडे मी मिक्सरचा जार घेतलेला आहे. मिक्सरच्या जारमध्ये 1 कांदा असा घालायचा आहे तुकडे करून. त्यानंतर 1 टोमॅटो तो सुद्धा असा मी तुकडे करून घेतलेला आहे. 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्या घालायच्या आहेत. 2 लसूण पाकळ्या अशा मी तुकडे करून घेतलेले आहेत ते घालायचं आहे. त्यानंतर थोडंसं जिरा आहे ते घालायचं आहे. व आपण आता हे मिक्सरला बारीक असं वाटून घेणार आहोत. बघू शकता अशी पेस्ट करून घ्यायची आहे. आपलं वाटण तयार आहे. आणि आपण आता मस्तपैकी मूग भजीची भाजी तयार करणार आहोत. इकडे मी कढई घेतलेली आहे. कढईमध्ये आपण आता 1 चमचा तेल आहे ते घालायचं आहे. त्यानंतर याच्यामध्ये 1 चमचा जिरा आहे ते घालायचं आहे. व आपण आता याच्यामध्ये जे कांदा आणि टोमॅटोचं वाटण तयार करून घेतलं होतं मिक्सरमध्ये ते घालायचं आहे. व चांगलं असं परतवून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम इकडे मीडियमच ठेवा. मीडियम फ्लेमवर आपल्याला हे मस्तपैकी 5 ते 6 मिनिटं आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. जेणेकरून ग्रेव्हीला मस्तपैकी असं तेल सुटेल आणि थोडी ग्रेव्ही आहे ती दाटसर होऊन जाईल. बघू शकता मस्तपैकी असं ग्रेव्हीला
तेल पण सुटलेलं आहे आणि ग्रेव्ही सुद्धा अशी दाटसर झालेली आहे, बघू शकता तुम्ही. त्यानंतर जो आपण दही मसाला केला होता, दह्याचा मसाला, तो घालायचा आहे त्याच्यामध्ये, बघू शकता तुम्ही. आपण आता हे मिश्रण आहे ते चांगलं असं परतवून घ्यायचं आहे 5 ते 6 मिनिटं मीडियम फ्लेमवरती. दही घातलात तर लगेच असं परतवून घ्यायचं आहे, नाहीतर दही फाटण्याची शक्यता असते. बघू शकता तुम्ही असं परतत राहायचं आहे आणि मस्तपैकी बघू शकता ग्रेव्हीला कलर सुद्धा आलेला आहे आणि मस्तपैकी अशी ग्रेव्ही दाटसर पण झालेली आहे आणि थोडंसं असं बघू शकता तेल पण सुटलेलं आहे ग्रेव्हीला. मस्तपैकी आपली ग्रेव्ही पण झालेली आहे. आपण आता याच्यामध्ये 1 कप पाणी आहे ते घालायचं आहे, परतवून घ्यायचं आहे, बघू शकता तुम्ही. आणि मस्तपैकी असं परतवून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये आपण आता चवीनुसार मीठ आहे ते घालायचं आहे आणि मस्तपैकी अशी उकळी काढायची आहे. बघू शकता मस्तपैकी अशी ग्रेव्हीला उकळी पण आलेली आहे. एकदम अशी झटपट. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आपण आता याच्यामध्ये जे मूग डाळीचे भजी तयार केलेले होते ते घालायचे आहे. तसे एक एक करून गॅसची फ्लेम इकडे मीडियमच ठेवा व असं चांगलं असं परतवून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही, खूप छान लागते ही मूग डाळ भजीची भाजी, मस्तपैकी अशी ग्रेव्हीवाली. तुम्ही ही चपाती, भाकरी किंवा भाताबरोबर पण खाऊ शकता आणि अशीच पण खाऊ शकता. अशीच तर खूपच छान लागते. आपण आता ह्याच्यावरती थोडीशी कोथिंबीर आहे ती घालायची आहे बारीक चिरलेली आणि मस्तपैकी आपली मूग डाळ भजीची भाजी आहे ग्रेव्हीवाली ती तयार झाली आहे. माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनलवरती पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की एस फूड कट्टा या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईबर करायला विसरू नका. धन्यवाद.